देशभरामध्ये औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप आहे आणि या संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील तसेच शहरातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री धोरणाविरुद्ध जे आहे तसेच वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी जे आहे औषध विक्रेत्यांनी जे आहे आज संप पुकारलेला आहे आणि या संपामध्ये जे आहे जळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी देखील संपात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरात जी सकाळच्या सुमारास औषध विक्रीची दुकानं उघडतात ती दुकानं या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 4,500 औषध विक्रीची दुकानं आहेत, तर जळगाव शहराचा विचार केला तर जळगाव शहरामध्ये जवळपास 800 औषध विक्रीची दुकानं आहेत। मात्र ही सर्व औषध विक्रीची दुकानं आज सकाळपासूनच बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्रीच्या धोरणासह वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी जे आहे औषध विक्रेत्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपामध्ये जे आहे अखिल भारतीय औषध विक्री महासंघाच्या नेतृत्वामध्ये जळगाव शहरातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळे आज जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरातली जी आहे जवळपास 800 औषध विक्रीची दुकानं या ठिकाणी बंद राहणार आहे आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज त्यांचा मोर्चा काढण्यात येऊन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे। मात्र दिवसभरामध्ये औषध विक्रीची दुकानं बंद राहणार असल्याने कुठल्याही रुग्णाला अत्यावश्यक औषधी लागल्यास त्या संदर्भात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे जे आहे मोबाईल क्रमांक जे आहेत संपर्क क्रमांक ते जारी करण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे जे आहे अन्न औषधी विभागाच्या वतीने जे आहे नियंत्रण कक्ष उघडण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न औषधी विभागामध्ये जे आहे त्यांना औषधी जे आहे आवश्यक असतील त्या औषधींचा पुरवठा हा केला जाणार आहे। त्यामुळे देशव्यापी संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभाग नोंदवला असून जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 4,500 औषध विक्रेते तर जळगाव शहरातले 800 औषध विक्रीची दुकानं आज बंद राहणार असल्याने त्याचा रुग्णांना त्रास होण्याची जो आहे शक्यता व्यक्त केली जात असून देशव्यापी संपामध्ये जळगाव शहरातील देखील औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।